ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्यामधील अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे. परंतु ते संपूर्ण पारायण आपल्याला शक्य न झाल्यास आपण शिवलीलामृत अध्याय 11चे श्रवण हे नक्की करायचं आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत पारायणाचे पुण्यफळ प्राप्त होत असते. चला मग श्रवण करूया. शिवलीलामृत अध्याय 11वा. भद्रसेन आख्यान. भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा होता. तो प्रजाहित दक्ष, न्यायी, विवेकसंपन्न व ज्ञानी होता. त्याने लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. म्हणूनच त्याचे प्रजाजन, नातलग व त्याच्या राज्यातील ब्राह्मण त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत. त्याची पत्नीही सुंदर, धैर्यशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होती. त्याचा प्रधान त्याच्यासारखाच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होता. भद्रसेन आणि त्याचा प्रधान परस्परांना सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करीत असत. भद्रसेन आणि त्याचा प्रधान दोघेही शिवभक्त होते. त्याने अनेक शिवानुष्ठान केली होती. त्या दोघांनाही पुत्र झाले. दोघेही समवयस्क होते. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. ते शंकराचे ध्यान करायचे. ते दोघेही प्रेमळ, वितरागी, सत्संगतीत रममाण होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कोडकौतुक करायचे. त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकाराने सजवायच्या, पण ह्या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत. अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षमाळा धारण करीत असत. सर्वांगाला भस्म लावत असत. हे तर त्यांचे सर्वात प्रिय काम होते. ते एकांत प्रिय असे होते. शंकराची पूजा पाहणे, शंकराचे नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्यांना विलक्षण रुची होती. 5 वर्षांच्या त्या एवढ्याशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे. त्यांची लक्षणे पाहून दोघे चिंताग्रस्त व्हायचे. ती बालके शिक्षा करूनही ऐकत नसत. दोघांनीही त्यांच्यापुढे अक्षरशः हात टेकले. काय करावे तेच त्यांना सुचत नव्हते. अशा परिस्थितीत भद्रसेनकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले. त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते. पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांचे पिता होते. ते त्रिकालज्ञानी होते. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य त्यांच्यात होते. महायोगी शुक ज्यांचा नातू आहे ते पराशर भद्रसेनाचे कुलगुरू होते. ते आल्याचे कळताच राजा प्रधानसह त्यांच्या स्वागतासाठी धावला. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आलेल्या सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले. मग पराशरांना आपली चिंता सांगितली. तो म्हणाला, गुरुवर्य, माझा मुलगा सुधर्म आणि प्रधानजीचा मुलगा तारक साधारणतः एका वयाचे आहेत, पण सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही. या दोन्ही मुलांना राजविलास जराही आवडत नाही. दागदागिने आवडत नाही. उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्याहून हिंडावे, मौज मजा करावी, मस्ती करावी असे त्यांना कधीच वाटत नाही. ते विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलत नाहीत. अंगावर भस्म लावतात. शंकराचे ध्यान करतात. असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही. राजाने त्याच्या दोन्ही मुलांना तेथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंदस्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांचे कोडकौतुक केले. त्यांचे अंतर्दृष्टी अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो, ऐक. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. मदनालाही मोह पाळेल असे तिचे सौंदर्य होते. ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न होती. तिच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दांड्या असलेले चामर, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्यांचा रत्नजडित पलंग, चांद्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम अशी शय्या, दिव्य अलंकार, सुवासिक अत्तरे, सुसज्ज महाल असे सर्व वैभव तिच्याकडे होते. ती भाग्यवान होती. तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत असत. तिचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत. कोकिळ मौन धारण करीत. श्रोते तल्लीन होऊन डोलत असत. तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत. तिच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे. वैश्या असूनही ती पतिव्रतेसारखी वागायची. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तोच तिचा पती असे ती मानायची. त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार करीत नसे.
मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी तिच्या द्वारी आला तरी उपयोग होत नसे, म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष व शिवरात्री आदी शिवव्रते करायची. ब्राह्मणांच्या हस्ते शंकराला अभिषेक करायची. रोज 1,00,000 बिल्वदलांनी शंकराची पूजा करायची. श्रावण मासात कोटीलिंगार्चन करायची. ती उदार होती, दानशूर होती. नेहमी अन्नछत्र चालवायची. याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची. भद्रसेना, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. महानंदेने आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षे बांधून तिने त्यांना नाचायला शिकवले होते. तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापित केले होते. पाळलेला कोंबडा व माकड यांना ती तेथेच बांधून ठेवीत असे. महानंदा तेथेच शिवपुराण ऐकायची. शंकरापुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायची. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायची. त्यांना कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मूक प्राण्यांना शिवभक्ती घडत होती. एकदा शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरविले. तो सौदागराचे रूप घेऊन तिच्या सदनी गेला. तो इतका सुंदर होता की महानंदा त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याच्या हाताला धरून रत्नखडीत पलंगावर बसलेले आणि त्याची पूजा केली. त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. महानंदेचे लक्ष त्याकडे गेले. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, ही स्वर्गातील वस्तू आहे असे वाटते. हे विश्वकर्म्यानेच बनविले असावे. अशी अनूप निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही. ते ऐकून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात घातले. महानंदेचा आनंद गगनाला मावेना. ती म्हणाली, हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्षणी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी, तुमची एकनिष्ठेने सेवा करीन. सौदागराने ते मान्य केले आणि वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते शिवलिंग इतके तेजस्वी होते की यापुढे सूर्यप्रभा ही फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन पाहतच राहिली. जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाली. सौदागर म्हणाला, महानंदे, मी शिवभक्त आहे आणि हे शिवलिंग मला प्राणप्रिय आहे. 3 दिवस हे नीट जपून ठेव. एक गोष्ट सांगतो, माझे व्रत अतिशय कठीण आहे. हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तत्काळ अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग घेतले. ठीक आहे, मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली. एकमेकांच्या सहवासात आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले. काही वेळाने शंकराने आपली अभिनव लीला कर्तृत्व दाखविले. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी निजमायेने नृत्यशाळेत आग लावली. अल्पावधीत पावक भडकला. त्याने नृत्यशाळेतला चोहूकडून वेढले. लोक गर्दी जमा झाली. महानंदेचे सेवक आणि दासी आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. गडबड ऐकून सौदागराने महानंदेला उठवले. म्हणाला, अगं उठ, तुझ्या घराला आग लागली बघ. महानंदा खडबडून उठली आणि नृत्यशाळेकडे धावली. भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्यांना व माकडांची मुक्तता केली. ते दोघे घाबरून वनात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करून अग्नी शांत झाला. सौदागर चिंतामग्न झाला. त्याने विचारले, काय ग, माझे दिव्य शिवलिंग जपून ठेवले आहेस ना? ते ऐकताच महानंद घाबरली. ऊर पिटून आक्रोश करू लागली. नृत्यशाळेत ठेवलेले शिवलिंग भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. आज तिच्या दुःखाला अंतच नव्हता. ते ऐकताच सौदागर व्यथित झाला. अरे, माझे दिव्य शिवलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ नाही. मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो असे म्हणून तो उठला. शुष्क काष्टे रचून त्याने अग्नी प्रदीप्त केला. एकदा महानंदेकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. महानंदेने सौदागराला 3 दिवस सेवेचा शब्द दिला होता. तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसासाठी तो तिचा पती होता. आता त्याचे निधन झाले म्हणून तिने सहगमन करायचे ठरविले. तिने ब्राह्मणांना बोलवून रोखद्रव्यासहित आपली सर्व संपदा लुटविली. आपला वाडा, गुरे, वासरे, अश्व, गज हे सर्व दान केले. मग स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले. सर्वांगी भस्म लावले. रुद्राक्षे धारण केली. आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करावयास सांगितले. सर्वांचा अखेर निरोप घेतला. अग्नीला नमस्कार केला. हृदयात शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या अग्नीत प्रवेश केला. पण काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाले. 5 मुखांचा, 10 हातांचा, मस्तकी जटाभार,
त्यावर शोभविंत चंद्रकोर, ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा, बाळी अग्निसमान दगदगीत तृतीय नेत्र, नीलवर्णकंठ, खटांगधारी, सर्वांगी भस्म चर्चिले, अंगभर धारण केलेले सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रांबर, अंगावर गजचर्म पांघरलेले, गळ्यात नरमुंडांच्या माळा, अशा त्या दिव्यस्वरूपी महायोग्याने आपल्या 10 भुजा पसरून महानंदेला वरचेवर झेलले. संकटात भक्तांचे रक्षण करणारा आणि शरणागतांना अभय देणारा तो भोलेनाथ महानंदेचे निर्वाणाची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाला होता. तो तिला म्हणाला, महानंदे, तुझे सत्व पाहण्यासाठी मीच सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू वर माग. महानंदा म्हणाली, देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. तुझी कृपादृष्टी अशीच आम्हावर बालकावर राहू दे. तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे. म्हणूनच मी अशी प्रार्थना करते की तू माझ्यासह या नगराचा उद्धार. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून ते देवादिदेव अंतर्धान पावले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा, तिची माता, बंधू व सर्व नागरिकांना त्यात बसविले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्यरूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्नान मिळाले. धन्य धन्य ती महानंदा, तिने आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थ वर्तन हेच शिवभक्ताचे गमक आहे.